आधी लगीन कोंढाण्याची मग रायबाची असं म्हणणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरेंचे वाक्य अजून महाराजांच्या कानाकोपऱ्यात गाजतंय. शिवरायांच्या एका शब्दाखातर तानाजींनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. रायबाच्या लग्नाची जवळपास सुरू असताना तानाजी मोहिमेवर गेले. त्यांना रायबाचे लग्न यायची देही यायची डोळा पाहता आले नाही. परंतु नंतर रायबाचे काय झाले, असा अनेक इतिहासप्रेमिकांच्या मनात प्रश्न आहे. याच प्रश्नाचे उत्तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 9 वर्षीय रायबाचे लग्न हा इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. रायबाच्या लग्नाची तयारी सोडून मोहिमेवर निघालेल्या तानाजीचा एक आदर्श योद्धाच नव्हे तर आदर्श वडील म्हणूनही उल्लेख केला जातो. याच कारण म्हणजे लहानग्या रायबांना त्यांनी दिलेली शिकवण. अजाणत्या वयात वडिलांकडून मिळालेला हा कानमंत्र रायबांनी पुढे तंतोतंत जपला. तानाजींच्या प्रश्नात शिवाजी महाराजांनी स्वतः रायबाचे लग्न लावले, इथपर्यंतचा इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे. लग्नानंतरही रायबांवर शिवरायांचे लक्ष होते. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तानाजींच्या पत्नी सावित्रीबाईंनी मुलाचे शिक्षण निर्घृतीने पाळले. वेळोवेळी रायगडावर रायबांची वारी होत होती. रायबा मोठे होत होते आणि वडील तानाजीप्रमाणे शस्त्रविधीत आपले कौशल्य सिद्ध करत होते. तरुण वयातील रायबांना पाहताना महाराजांना तानाजीचाच भास होत असे. महाराजांच्या विश्वासातील मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिले. स्वभावाने धाडसी आणि शूर असलेल्या रायबांचे कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीचे सरनोबतपद सोपवले. या काळी एवढी मोठी जबाबदारी पेलणारे ते सर्वात लहान सेनापती होते. ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पेलणाऱ्या रायबांना पाहताना महाराजांनी त्यांच्या भविष्यासाठी आणखी काही योजना आखल्या. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पराक्रमी विश्वासू सेनापतीसह महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले. अर्थातच यात रायबा सामील झाले. स्वराज्याची दक्षिण बाजू अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. मोहीम आटोपून परतताना दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगरामध्ये पाहिल्यानंतर तेथील मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्याच्या आतील नव्हे तर सीमेवरील शत्रूंनाही रोखण्यात यश मिळाले. या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली. कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या चंदनगड दिमाखात उभा असलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला. चारही दिशांनी कर्जमाफीत लपलेल्या या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी निसर्गाचे वरदान लाभलेले होते. सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेला हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता. किंबहुना स्वराज्याच्या नियोजित सीमेपार असलेल्या या किल्ल्याचे 1674 साली डागडुजी पूर्ण झाल्यावर पारगड नामकरण करण्यात आले. मात्र स्वराज्याच्या टोकाला असलेल्या या किल्ल्याचे प्रतिनिधित्व नेमके कोणाला देणार, या सर्वांच्याच प्रश्नावर महाराजांनी नाव उच्चारले, रायबा मालुसरे. तरुण वयाचे रायबावर आणखी एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली. मात्र रायबांसाठी महाराजांचा शब्द अंतिम होता. ज्या दिवशी पारगडाची किल्लेदारी रायबांच्या हाती सोपवली त्यावेळी महाराजांनी त्यांना आणखी एक आज्ञा केली. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत पारगडचे रक्षण करा. हा किल्ला अभय ठेवा, त्याची सेवा करा. महाराजांचे हे शब्द रायबांसाठी गुरुमंत्र होते. त्या क्षणापासून पारगडावर रायबांचे नाव कोरले गेले. उमरजून मालुसरेंचा संपूर्ण परिवार पारगडावर स्थलांतरित झाला. त्यांच्यासोबत तानाजी मालुसरेंचे निष्ठावान असलेले शिंदे, होळकर, पेठे, कुंबल
आदी मावळे कुटुंबासह पारगडावर आले. स्वराज्याचे सुरक्षित राहावे यासाठी सीमेबाहेरील शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी रायबांनी आखलेली रणनीती, मावळ्यांची बसलेली घटी पुढील अनेक वर्षे भक्कम राहिली. मोहिमावर निघालेले महाराजही अनेकदा पारगडावर वास्तव करत. रायबांचे काम पाहायचे, त्यांचे भरभरून कौतुक करायचे. मात्र दरवेळी हा पारगड अभेय राखा असा सल्ला द्यायचे. याचे कारण म्हणजे सीमांच्या सुरक्षेसाठी पारगडाचे असलेले महत्त्व. रायबांच्या प्रयत्नांमुळे केवळ पारगडच नव्हे तर स्वराज्य आणि त्यांच्या सीमाही कायम मजबूत राहिले. सीमेवर आलेल्या शत्रूंना आधी पारगड पार करावे लागले, जो त्यांना शक्य नाही. या विचाराने रायबांनी सुरक्षा यंत्रणेचे नियोजन केले होते. स्वराज्यासाठी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. सुरक्षेच्या विस्ताराने कालांतराने स्वराज्याचे तोफखान्याची प्रमुख, घोडदळ पथक प्रमुख या पदांवरील अनेक सेनापतींचाही पारगडावर मुक्काम होता. महाराजांच्या मृत्यूनंतरही रायबांनी पारगड जपला. 1-2 नव्हे, तब्बल 60 वर्षे रायबा पारगडावरून राहून स्वराज्याच्या सीमांवर दक्ष होते. आपल्या कर्मभूमीतच रायबांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यापूर्वी आपल्या मुलाच्या हाती पारगडाचे व्यवस्थापन सोपवले होते. रायबांनंतर मुबाजी, येसाजी, अप्पाजी अशा मालुसरेंच्या अनेक वंशजांनी पारगडाचे अधिपत्य राखले. आजही मालुसरेंची एक पिढी पारगडावर मुक्कामी आहे. त्यांच्यासह शेलार मामांचे वंशज तसेच अनेक मावळ्यांच्या वंशजांची पारगडावर ये-जा असते. 350हून अधिक वर्षे सरली. अनेक हल्ले पचवून स्वराज्य बळकट राहिले. स्वराज्याची नवी पिढी आज हे स्वातंत्र्य अनुभवत आहे. मात्र राजांनी दिलेला सल्ला रायबांनी त्यांच्या मृत्यूनंतरही जपला.